आपलं मन विशाल करावं लागतं. माझं जसं दुःख आहे तर समाजाचं सुद्धा दुःख आहे, मला जशा वेदना आहेत समाजाला सुद्धा वेदना आहेत. या दोन वेदना जेव्हा आपल्या वेदना सामाजिक वेदनेशी एकरूप होतात तेव्हा खऱ्या अर्थाने साहित्य आणि कलाकृती जन्माला येते. हे आपण या कवितेमध्ये आम्हाला दाखवून दिला. म्हणून कविता हा खूप मोठा बोलण्याचा विषय आहे. मी काही कवितेवर बोलत नाही, ऋतुरंगावरच बोलतो आहे. हे ऋतुरंगवरची चिंता मी 2-3 दिवस केलं, त्याच्यावरच मी बोलतोय. आणि कविता हातात घेतली, मला ठेवावी अशी वाटली नाही. हे आज अहमदपूरला धावपळीत जाऊन आले तरी जेव्हा कविता जेव्हा पटते किंवा ती कविता जेव्हा त्याच्या मनाला भावते तेव्हा ती कविता जातच नाही. तेव्हा मला असं वाटतं की पहिल्यांदा मी एवढं मुक्तपणे एखाद्या विषयावर मी हा बोलतो आहे. म्हणून मन ही जी गोष्ट आहे हे मन हे अजब रसायन आहे. हे मनाला आपण कसं समजून शकणार किंवा मनाला आपण कसं ओळखणार किंवा मनाचा भाव आपण कसा टिपायचा, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक अनेक बाबती आपल्याला कराव्या लागतात. आणि दुसरी गोष्ट आहे, मनाला अनेक गोष्टी साक्षीदार सुद्धा असतात. म्हणजे साक्षीदार तोच मन आहे आणि तोच मन निर्मितीचा सुद्धा क्षण तो टिपतोय. दोन गोष्टी आपल्याला त्या मनाला आपल्याला कराव्या लागतात. जेव्हा हा मन साक्षीदार आहे तेव्हा साक्षीदार मन जेव्हा आपल्या हृदयावर आपल्या मनावर ती घटना बोचत असते, परंतु त्या घटनेतून जेव्हा आपल्याला मुक्त व्हायचं असतं तेव्हा शब्द आपल्याला साथ देतात. कविता ही खऱ्या अर्थाने लिहितो म्हणण्याने होत नाही, त्याला कोणी लिहू बी नाही. माझी विनंती आहे, कविता ही आपल्या मनानं स्मरली पाहिजे, कविता आपल्या भावनेनं ते व्यक्त झाली पाहिजे, कवितेला स्वतः अवतरता आलं पाहिजे. म्हणून आपण ती कविता परिपूर्ण म्हणतो जी कविता स्वतः आपल्या शब्दाला आपल्याला म्हणते आता तू लिहिणारी सामर्थ्यशीलता असते. म्हणून आपल्या मनामधलं सुख दुःख हे जेव्हा आपण मार्ग करण्याकडे जातो